औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापुरात 8 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. 29 ऑगस्ट 2026 पासून मनोज दादा जरांगे पाटील आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणात बसणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून 8 व 9 ऑगस्ट रोजी 2 दिवसांच्या जिल्हा भेटीवर ते येत आहे. शनिवार 8 ऑगस्ट रोजी वडाळा, उत्तर सोलापूर येथे सकाळी 10 वाजता त्यांची इशारा सभा होणार असून त्यानंतर माडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात 4 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. पंढरपूर येथे मुक्काम असून 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सरकोली तालुका पंढरपूर येथे समाज बांधवांची बैठक असून सायंकाळी 4 वाजता वाटंबरे, सांगोला येथे देखील सभा होणार असून सर्व समाज बांधवांनी या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे माऊली पवार, राजन जाधव, अनिल भोसले, सचिन टिकले, शिवाजी चापले, अमोल भोसले यांनी पत्रकार परिषदेत. मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून प्रथम मी आमच्या सर्व सदस्यांची ओळख करून देतो. सर, मी शिवाजी चापले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सकल मराठा समाज कार्यवाह. मी राजन जाधव. मी माऊली पवार. मी सचिन टिकटे. मी सचिन कुंड. परिषदेचं आयोजन यासाठी करण्यात आलं आहे की संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील 8 ऑगस्ट वार शनिवार रोजी या शासनानं मागील 3 वर्षापासून जसं आंदोलन चालू झालं 2023 पासून ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं आम्हाला आश्वासनं दिली समाजाला, फक्त गोड गोड बोलणे, प्रत्येक वेळी वेड्यात काढणे हे असा बंद झाला असून आता अंतिम लढाई लढण्यासाठी 29 ऑगस्टला मनोज दादा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्याची पहिली सभा सोलापूर जिल्ह्यातील 8 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता वडाळा येथे होणार असून दुसरी सभा 4 वाजता माडा येत आहे. रात्री मुक्कामाला पंढरपूरला असून 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकोली तालुका पंढरपूर व त्यानंतर 4 वाजता वाटंबरे तालुका सांगोला अशा 4 सभेंचं गाठीबाटी दौऱ्यांचं नियोजन केलं असून मराठा समाज मोठ्या ताकदीनं सोलापूर जिल्ह्यातला त्यांच्या पाठीमागं आहे हे तुम्हाला ह्या दौऱ्यात दिसेलच. पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्या दौऱ्याचं आपण वार्तांकन करण्यासाठी उपस्थित राहावं. आत्तापर्यंत तुमचा पाठिंबा आहे. मनोजदादाच्या या आंदोलनामध्ये पत्रकारांना एवढं सहकार्य कोणाचं झालं नाही. आज सर्वसामान्य कुटुंबातील एका ऊसतोड कामगाराचा मुलगा मराठा समाजाच्या गळ्यातला ताईत बनण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे माझे पत्रकार बांधव आहेत. त्यांना परत विनंती करतो की सोलापूर जिल्ह्याच्या 2 दिवसात दौऱ्याचं आपण सगळ्यांनी वार्तांकन करावं व सर्व समाजापर्यंत निष्ठा, प्रामाणिकपणा, समाजाप्रती असलेलं प्रेम काय असतं ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोज दादा आहे, जो घराघरात पोहोचलेला आहे. तो अजून ताकदीनं पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि आजची प्रेस झाली अशी सांगतो. प्रेस नोट सगळ्याला दिलेली आहे. याचं व्यवस्थित उद्यापासून वार्तांकन होईलच, पण पूर्ण ताकदीने आमच्या समाजाच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रत्येक रिजनला ते एक कार्यालय आहे. विदर्भात नागपूरला आहे, मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला आहे, पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला आहे, मुंबईमध्ये नवी मुंबईत आहे आणि कोकण पट्ट्यासाठी मला वाटतं उपकेंद्र एक कोल्हापूरला झालेलं आहे. त्यामुळं आपल्या सोलापूर जिल्ह्याला द्या असं म्हणणार नाही, पण सोलापूर जिल्ह्याचं खूप वर्षापासून दिलेलं आश्वासन आहे. पत्रकार बांधवांना माहिती आहे, मी जास्त डीपमध्ये बोलणार नाही. वसतिगृहाचं जे आश्वासन आहे, जी आपण जागा फायनल केली ती पत्रकारांचा आणि समाजाचा संघर्ष नको म्हणून आपण ती जागेतनं माघार घेतली. आज पत्रकारांची घरं होते, पण आमचं वसतिगृह अजूनही प्रलंबित आहेत. पत्रकार बांधवांनी त्या विषयावर पण लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो. 29 ऑगस्टला मनोज दादा आमरण उपोषणाला बसणार आहेत आंतरवली सराटीला. 2023 पासून ते आतापर्यंत जी उपोषणं केली त्यात काय लाभ झाला आम्ही सांगतोय. कोटीनं आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून, पण ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये बघायला गेलं तर आजच्या सुद्धा तारखेला जात पडताळणी ऑफिस सोलापूरमध्ये या वर्षभरातले 300-350 कुणबी दाखले अजून प्रलंबित आहेत जे विद्यार्थ्यांचे. SCBC आरक्षण OBCच्या धर्तीवर देतो म्हणून शासनाने GR करतो म्हणून महिन्यापूर्वी आश्वासन दिलं. मनोज दादा उन्हामध्ये उपोषणाला बसल्यावर
स्वतः कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तिथे गेले आणि ओबीसी प्रमाणे सर्व सवलती एससीबीसी आरक्षणातल्या मराठ्यांना देऊ म्हटले, ज्यांच्या आता नोंदीच नाही सापडल्या त्या लोकांना एससीबीसी आरक्षण आहे मराठ्यांच्या. तर तो अजून GR निघाला नाही. विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतली जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व प्रकरणं थांबली आहेत. त्याचा व्याज परतावा मागील 1 वर्ष झाला निघत नाहीये. सारथीची इमारत हुमन उंच बांधून ठेवली, पण तिथे ज्या पद्धतीनं कोर्सेस पाहिजे, UPSCच्या MPSCच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, PhDच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, MSCITच्या माध्यमातून 80,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या म्हणून सांगितलं. 2 महिने प्रशिक्षण झालं आणि पुढच्या 4 महिन्याचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे. अशा विविध मागण्या समाजाच्या ह्या प्रलंबित असून त्या मागण्यांना न्याय व हक्क म्हणून आम्ही मैदानात उतरत आहोत. त्या पूर्ण समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे. कशासाठी परत उपोषण चालू आहे त्यासाठी तो गाठीबिटी दौरा असून तो पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पिंजून काढणार. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.